नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत। प्रलंबित प्रश्न, पाणी, सिंचन योजना, रेल्वे अशा अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी आणून प्रश्न मार्गी लावले आहेत। त्यामुळे जनता कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास कामांमुळे समाधानी आहे। त्यामुळे आता सुद्धा त्यांनाच निवडून आणणार असे मत व्यक्त केले जात आहेत। तर पाहूयात आपण मतदारांच्या खासदारांविषयी काय प्रतिक्रिया आहेत। माझ्या गावाच्या दृष्टीने जर विचार केला तर खासदार म्हणून पहिल्यांदाच आमच्या करमाळा तालुका आणि माझ्या वंजारवाडी गावाला खासदार ह्या नावाची ओळख झाली। आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या 5 वर्षामध्ये, सुरुवातीचा 1-2 वर्षाचा कोविडचा काळ सोडला तर माझ्या गावामध्ये जे 75 वर्षापर्यंत रस्त्याची कामं नव्हती, अगदी वंजारवाडी चौफुला ते वंजारवाडी गावठाण हा 1.5 किलोमीटरचा रस्ता, गावाला जोडणारा रस्ता 75 वर्षामध्ये होऊ शकला नाही। तर रस्त्याचं 1 कोटीचं काम आदरणीय खासदार साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केलं। त्याचबरोबर एक कुरणवाडी म्हणून वस्ती होती, त्या ठिकाणी 75 वर्षामध्ये साधा खडीकरणाचा रस्ता नव्हता, त्या ठिकाणी 27 लाख रुपयाचं काम या ठिकाणी खासदार साहेबांनी मंजूर करून ते पूर्णत्वालाही नेलेलं आहे आणि 1 कोटीचं काम हे आता निविदा निघून ते मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे। की ह्याच्या पाठीमागं शरद पवार साहेबांनी सुद्धा इथलं नेतृत्व केलेलं आहे खासदार म्हणून, राईट। तर त्यांच्या कामाच्या पद्धतीनं आपले जे खासदार साहेब आहेत यांच्यात तरी काही साम्य वाटतं? निश्चितपणानं फरक आहे। मी स्वतःचंच उदाहरण सांगायचं झालं तर 2012-13 सालापासून ऊस गाळपाचा आमच्या भागामधला प्रश्न अतिशय गंभीर होता। 1200-1300-1400 रुपये रेटने सुद्धा 2-2, 3-3 वर्ष पैसे मिळत नव्हते। मागील 2 वर्षामध्ये अतिशय माझ्या गावामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली। मी सहजपणे गणेश भाऊ चिवटेंच्या माध्यमातून खासदार साहेबांशी संपर्क साधला व त्यांनी अगदी 8च दिवसामध्ये माझ्या गावामध्ये 2 टोळ्या दिल्या। एकही टिपरू ऊसाचं तुटलं नव्हतं म्हणजे त्या वर्षभरामध्ये 2 टोळ्या टाकून 2 महिन्यामध्ये माझ्या गावातील संपूर्णपणे ऊस त्यांनी गाळप केला आणि 10च दिवसामध्ये संपूर्ण प्रत्येक शेतकऱ्याचं पेमेंट खासदार महोदयांनी त्यांच्या खात्यावर जमा केलं। पण तुम्हाला एक प्रभावी नेतृत्व, लोकांसाठी झटणारं नेतृत्व तर कोण वाटतं तुम्हाला? निश्चितपणानं रणजित दादाच।